नमस्कार, मी उमा रेवणकर आपल्या मोगाच्या रांचीकुडमध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी आपल्या समोर घेऊन येत आहे एकदम सोपी आणि पौष्टिक रेसिपी, ती म्हणजे खरवस। चला तर सर्वप्रथम साहित्य पाहूया। अर्धा लिटर चिकाचे दूध, अर्धा लिटर साधे दूध, 20 ग्राम ड्रायफ्रूट मसाला आणि 100 ग्राम साखर। आता आपण खरवस बनवण्यासाठी सुरुवात करूया। त्यासाठी प्रथम अर्धा लिटर साधे दूध आणि 20 ग्राम ड्रायफ्रूट मसाला मिसळून घेऊया। आता 100 ग्राम साखर घालूया। दुधाला चांगली उकळी आली की गॅस बंद करूया। इकडे आपण पाहू शकता केसरचा सुंदर रंग दुधाला आलेला आहे। हे आता आपलं ड्रायफ्रूटचं दूध तयार झालेलं आहे, ते आपण आता थंड करून घेऊया। दूध थंड होईपर्यंत आपण पातेल्यात पाणी गरम करायला ठेवूया। पातेल्यावरती अशा प्रकारची चाळणी ठेवूया। इकडे आता ड्रायफ्रूटचं दूध थंड झालेलं आहे, त्यात आपण आता चिकाचं दूध चांगलं मिसळून घेऊया। पाण्याला उकळी आली की त्यावर एक ताटली ठेवून मिक्स केलेलं दूध ओतून घेऊया। आता सजावटीसाठी केशरच्या काड्या हलगच दुधावर घालूया आणि वरून झाकण लावून 15 ते 20 मिनिटांसाठी स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया। इकडे आपण पाहू शकता खरवस मस्त शिजलेला आहे। खरवस गार झाला की बाजूने मोकळा करून त्याच्या वड्या पाडूया। आहे ना एकदम सोपी आणि पौष्टिक रेसिपी। चला तर नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक करा, आपल्या मोगाच्या रांचीकुड चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि पौष्टिक रेसिपींसोबत। तोपर्यंत देव तुमचे सगळ्यांचे आरोग्य बरे धरू।